आता नाही मरू. अरे काय हो तुम्ही? हे घ्या. काय? नाही आधी हात दाखवा. शी, अजून पेट्रोलचा वास येतो. नीट धुवून या आधी. ओ मालकीण बाई, तुमचा नवरा गॅरेज मध्ये काम करतो, हाताला पेट्रोल डिझेल ग्रीसचाच वास येणार. काय हो तुम्ही पण? मग ऐक ना, सॉरी सॉरी, हे राहिलं हे घ्या. हे काय आता? हा, उजव्या हातात द्यायचे, उजव्या हाताने. हो, सगळे पैसे मलाच देता तुम्ही. तुम्हाला सुद्धा खर्च असेल ना, चहा पाण्याचा खर्च असेल, काही सामान आणायचं असेल, हे सगळं कसं करता सांगा? डोंट यू वरी. मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते का मी तुला पैसे? आठव. एकच गडबड कॅल्क्युलेशन मध्ये यावेळेस भाडं नाही प्रॉम्प्टली देता आलं मला. अरे बापरे. मग काय, त्याला सांगितलं बाबा नंतर देतो. तो म्हणाला, अशील राजकुमार, तू तुझ्या घरचा भाडं टाक, नाही तर जागा खाली कर. नेमकं सारंगनी मला मदत. काय सारंगने काय? काही नाही. भाजी कुठली गेलीस? मला बटाट्याची. सारंगने काय ते सांगा आधी. काही नाही, म्हणजे मी फोनवरती बोलत होतो माझ्या एका कस्टमरशी. त्याला सांगत होतो की अरे उधारी आहे त्याच्याकडे माझी 2-1 लाख रुपये. त्याला म्हणत होतो की बाबा पैसे दे, नाहीतर मालक आपल्याला जागेवरनं काढेल. तेच नेमकं सारंगने ऐकलं. त्यांनी मला मदत केली. मग मला का नाही सांगितलं? मी दिले असते ना, माझ्याकडे ठेवायला दिले होते. तुमचेच पैसे होते ना ते. माझे नाहीत पैसे, पैसे तुझेच आहेत. किती घेतले ते सांगा. सांगा. 25,000. किती? 25,000 रुपये. नील सर, माझ्या सगळ्या फाईल्स चेक करून झाल्या आहेत. सगळे नंबर्स बरोबर आहेत, बजेटमध्ये आहे. तुम्ही ह्या फाईल्स सारंग सरांना देऊ शकता. व्हेरी गुड किरण. ये व्हेरी गुड. पण कसं आहे माहिती आहे का, की ह्या फाईल्स मी नाही, बबलू घेऊन जातो. का? कारण ना की मला जे माहिती आहे ना ते त्याला माहिती आहे, पण मला जे नाही माहिती ना तेही त्याला माहिती आहे. त्यामुळे बबलू घेऊन जातो. तू त्याच्याकडे दे. हा ये. नील सर, पण तुम्ही बुबलूला एक निरोप द्याल का? तू काय समोर उभा आहे, जा बिंदास आणि बोल त्याला काय बोलायचं ते. पण नाही सर, तुम्ही सांगा ना बुबलूला की माझ्याकडून ह्या फाईल्स घेऊन जा म्हणून. किरण, कसं आहे माहिती आहे का, मला ना खूप कामं पडली आहेत. कामाचा इतका व्याप आहे की मी सांगू शकत नाही. त्यामुळे जे काय करायचं ते तू कर, जे बोलायचं ते तू बोल. ओके, मी नाही ह्याच्यामध्ये पडणार. नाही पण सर तुम्ही सांगा ना त्याला. ह्या 2 फाईल दे, मी येतो. नील सर पण ऐका ना. नील सर, हॅलो पोलीस. अजून किरण बोलत नाही वाटत तुझ्याशी. पेपरमध्ये बातमी आली वाटतं, किरण माझ्याशी बोलत नाही, मी किरणशी बोलत नाही. बबल्या, चिडू नको रे. चिडतो कशाला? चिडून तर काय करू? हा, ती माझ्याशी बोलत नाही ना, म्हणून मी तिच्याशी बोलत नाही. तिला पण कळून दे की नाही बोललं ना की किती त्रास होतो ते. करेक्ट. पण खरं सांगू, मी तिच्याशी बोलत नाही ना तर जास्त त्रास मला होतोय. येईल दादा, हे जे मी करतो ते बरोबर करतोय ना? अरे एकदम करेक्ट करतोस. या बायकांना वटणीवर आणायचं असेल ना तर हे असंच करायचं. मी पण ऐश्वर्याची करतो असंच. काय सांगता? मग पण ऐश्वर्या वहिनी वटणीवर आलीच नाही अजून. ते काही लोक नियमाला अपवाद असतात, पण आपण अपवादात नियम शोधायचे नाही. कळलं ना? ऐश्वर्या आणि किरणची काही कंपॅरिझन नाहीये. किरण चांगली आहे, तिला चांगलं वाईट कळतं. पण मला सांग, आता मी तसं वागतोय तर तिला मी वाईट वाटणार नाही ना? अरे नाही,
मला सांग, तू तिला सॉरी बोललास? 10 वेळा बोललो. मग झालं, अजून काय पाहिजे? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू तिच्यासमोर पागळू नकोस. नक्की? येस कम ऑन. येस. घ्या 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 थँक्यू. ठेवा ठेवा चला. खूप छान वाटलं ऐश्वर्या, तुम्हाला भेटायला आलीस ते. थँक्यू. ॲक्च्युली आता मी ऑफिसला जात नाहीये, म्हटलं काय करायचं, तर जुनी नाती पुन्हा नव्याने एस्टॅब्लिश करण्याचा विचार केला म्हणून आले. हाऊ स्वीट. यालाच म्हणतात वेळेचा सदुपयोग करणं. कारण कसं असतं ना, ते म्हणतात ना, रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. त्यामुळे स्वतःला रिकामं ठेवूच नाही, काहीतरी करत राहिलं पाहिजे. नाही, माझं डोकं कधीच मोकळं नसतं, सतत माझ्या डोक्यात काही ना काही सुरू असतं. मी कायम बिझी असते आणि आता काय मी ऑफिसला जात नाही, त्यामुळे म्हटलं माझा वेळ जरा चांगल्या पद्धतीने वापरते. तुम्हाला माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. हो, ऑफकोर्स, नक्की सांगेन. पण तुर्तास तरी आम्हाला गाण्याची रिहर्सल करायची आहे. म्हणजे कार्यक्रम इतका तोंडावर आलाय, तेव्हा जराही वेळ न दवडता रिहर्सल करायला हवी, हो की नाही? प्लीज कॅरी ऑन, मी बसते थोडा वेळ, त्याच्यावर मी फ्री आहे.